नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा 2024 ची इयत्ता 4 ची इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। प्रश्न आहेत एकूण 75 150 गुणांसाठी। पाहूया विभाग 1 इंग्रजी। प्रश्न 25 गुण 50। प्रश्न पहिला, पुढील दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये इंग्रजी अल्फाबेटचा क्रम चुकीचा आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही चुकीचे असल्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे। प्रश्न दुसरा, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता? ऑनर, हॉर्स, ऑनेस्ट, अवर यापैकी पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे। प्रश्न तिसरा, देअर या शब्दातील अक्षरे उलट-सुलट क्रमाने मांडून अर्थपूर्ण शब्द किती तयार होऊ शकतील असा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6। प्रश्न चौथा, पुढीलपैकी टर्बन कोणते आहे? म्हणजे फेट्याचं चित्र आपल्याला विचारलेलं आहे। पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला ते दिसत आहे। प्रश्न पाचवा, स्कूल या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पर्याय क्रमांक 1 कूल। प्रश्न 6वा, ड्रोनचा संबंध बीशी आहे त्याप्रमाणे डॅश डॅशचा संबंध डकशी आहे। पर्याय क्रमांक 1 ड्रॅग हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 7वा, चित्राचे वर्णन करणारा योग्य पर्याय कोणता? आईस्क्रीमचं चित्र इथे दिसत आहे आणि पर्याय क्रमांक 1 कोल्ड म्हणजेच थंड हे त्याचं योग्य उत्तर असेल। प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणते संक्षिप्त रूप बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 डोंट हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 9वा, अयोग्य जोडी निवडा। एलिफंट ट्रंक, डक बीक, ट्री ट्रंक आणि कॅट विंग। पर्याय क्रमांक 4 कॅट विंग हे जोडी अयोग्य असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे। प्रश्न 10वा पाहूया, पेज या शब्दासाठी योग्य यमक जुळणारा पर्याय निवडा। केज, सेज, गेज, ऑल ऑफ देम। पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ देम हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 11वा, आय एम डॅश डॅश टीचर या वाक्यात कोणते आर्टिकल येईल? पर्याय क्रमांक 2 ए हे आर्टिकल येईल, आय एम अ टीचर। प्रश्न 12वा, खालील शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ते पर्यायातून शोधा। शब्द दिलेले आहेत पेपर, कलर, पिक्चर, ब्रश एक्सेट्रा। पर्याय क्रमांक 1 पेंटिंग याच्याशी संबंधित आहेत। प्रश्न 13वा, पुढील पर्यायात घरात खेळण्याचा बैठा खेळ कोणता? पर्याय क्रमांक 3 चेस आणि बाकीचे कबड्डी, टिपकेट आणि हॉपस्कॉच हे सगळे मैदानी खेळ आहेत। प्रश्न 14वा, पुढीलपैकी कोणते कॅपिटल लेटर योग्य पद्धतीने लिहिलेले नाही? तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 व्ही हे योग्य पद्धतीने लिहिलेलं नाही। प्रश्न 15वा, प्रवासाचे सर्वात जलद साधन कोणते? पर्याय क्रमांक 2 एरोप्लेन। प्रश्न 16वा, वर्षाचे किती महिने 31 दिवसांचे असतात? पर्याय क्रमांक 3 7। प्रश्न 17वा, पुढील संवादातील योग्य प्रतिसाद रिस्पॉन्स दिलेल्या पर्यायातून निवडा। रॅम सेड, डिड यू टॅप ऑन माय हेड? राणी सेड नो आय डिडंट। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18वा, विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 2 पुअर रिच म्हणजेच गरीब श्रीमंत असेच उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी गूस या नामाचे अनेक वचन कोणते? पर्याय क्रमांक 1 गीस हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20वा, रिकाम्या जागी क्रमाने कोणती अक्षरे लिहिल्यावर सर्व आडवे शब्द अर्थपूर्ण होतील? पर्याय क्रमांक 4 पी, आर आणि डब्ल्यू हे अक्षरे लिहिल्यानंतर तीनही शब्द अर्थपूर्ण होतात। प्रश्न 21वा पाहूया, कोणते घड्याळ दिलेली वेळ दाखवते? क्वार्टर टू 12 म्हणजे साधारण 11:15 वाजलेले आपल्याला दाखवायचे आहेत आणि हा प्रश्न देखील चुकीचा आहे कारण याच्यामध्ये 11:15 वाजलेले आपल्याला कुठेही दिसत नाहीत। प्रश्न 22 पाहूया, अक्षर आणि चित्राचे नाव मिळून कोणता शब्द तयार होतो? अक्षर आपण पाहू शकतो यस प्लस बोहरा म्हणजे स्टॉपचं दिलेलं आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 3 स्टॉप हे हा शब्द तयार होतो। प्रश्न 23, खालील परिस्थितीमध्ये आपण कसे अभिवादन कराल? समवन गोइंग टू पिकनिक। पर्याय क्रमांक 1 हॅपी जर्नी असं आपण त्यांना अभिवादन करू। प्रश्न क्रमांक 24, वायव्य दिशेच्या विरुद्ध दिशेच्या बाजूची दिशा कोणती? वायव्य दिशेच्या विरुद्धची दिशा आपल्याला साऊथ ईस्ट ही सापडते, परंतु त्याच्या बाजूची दिशा विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 3 ईस्ट हा पर्याय बरोबर असेल। प्रश्न क्रमांक 25, खालील पर्यायातून चुकीच्या संक्षिप्त रूप जोडीचा पर्याय निवडा। याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 यू हॅव हे उत्तर बरोबर आहे। विभाग 2 पाहूया, बुद्धिमत्ता 50 प्रश्न 100 गुणांसाठी। अक्षरमालेवरती आधारित प्रश्न आहेत। प्रश्न 26वा पाहूया, इंग्रजी अक्षरमालेत एचच्या उजवीकडील 7वे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 3 ओ। प्रश्न क्रमांक 27, काय आपल्याला मराठी अक्षरमालिका दिलेली आहे आणि विचारलेलं आहे या अक्षरमालिकेत सर्वात जास्त वेळ आलेले अक्षर कोणते? तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 र। प्रश्न 28, एका वर्षी ख्रिसमस शुक्रवारी आला होता, त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? ख्रिसमस म्हणजेच 25 डिसेंबर आणि त्याच वर्षी गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर विचारलेली आहे आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रवार। प्रश्न 29,
ल, वा, ना, च, य या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील मधले अक्षर ओळखा. तर यापासून वाचनालय हे अर्थपूर्ण शब्द हा तयार होणार आहे आणि पर्याय क्रमांक 3 ना हे मधलं अक्षर असणार आहे. प्रश्न 30 पाहूया. तर इथे आपल्याला त्रिकोण आणि चौकोन आणि वर्तुळ याच्यामध्ये काही अंक दिलेले आहेत आणि प्रश्न विचारलेले आहेत. पाहूया प्रश्न 30. फक्त त्रिकोणात असणारे अंक किती? पर्याय क्रमांक 3. 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31. तीनही आकृत्यांमध्ये समावेश असणारा अंक कोणता? पर्याय क्रमांक 2. 6 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 32. एका सांकेतिक भाषेत सरळ हा शब्द 345, र स द हा शब्द 456 व र द हा शब्द 694 असा लिहितात, तर त्याच भाषेत वळवळ हा शब्द कसा लिहिला जाईल? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 9393 असं याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. चैत्राला वैशाख, वैशाखाला आषाढ, आषाढाला श्रावण, श्रावणाला अश्विन म्हटले तर गुढीपाडवा हा सण कोणत्या महिन्यात येईल? पर्याय क्रमांक 4. वैशाख हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 ते 36. डावीकडील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती योग्य पर्यायातून निवडा. तर तंतोतंत्र प्रश्न 34 साठी तंतोतंत्र आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 35 साठी आहे आकृती पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 36 साठी आहे तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 37. 25 आणि 10 तर 37ला किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं पर्याय क्रमांक 1. 21 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. मृण्मयीचे वय सवरीच्या वयाचे दुप्पट आहे. दोघींच्या वयाची बेरीज 24 असेल तर मृण्मयीचे वय किती? पर्याय क्रमांक 1. 16 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. एका रांगेत अद्वैतचा उजवीकडून 8वा व डावीकडून 7वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? पर्याय क्रमांक 4. 14 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि या संख्येत एकूण किती मूळ संख्या आलेल्या आहेत आपल्याला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 7. प्रश्न 41. निळा, लाल, हिरवा, पिवळा या रंगांच्या पताका याच क्रमाने एका दोऱ्याला चिकटवल्या तर 26व्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची येईल? पर्याय क्रमांक 4. लाल. प्रश्न 42 ते 44. गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 42 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुंबई. 43. दोडका, कारले, पालक, भोपळा पर्याय क्रमांक 3. पालक. प्रश्न क्रमांक 44. 351, 426, 435, 832 पर्याय क्रमांक 4. 832 हा गटात न बसणारी संख्या आहे. प्रश्न 45 पाहूया. कोमलचा भाऊ राकेशचा भाचा असल्यास राकेश कोमलचा कोण? पर्याय क्रमांक 3. मामा हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 46. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्ह समूह येईल हे दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे. तर आपण बघू शकतो की चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मधील चिन्ह येतील. प्रश्न क्रमांक 47 ते 49. पुढील रकान्यात संख्या चिन्हांनी दर्शवल्या आहेत त्यावरून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. तर आपण पाहू शकतो की 1 साठी भागाकार, 2 साठी गुणाकार, 3 साठी वजा, 4 साठी अधिक अशा प्रकारची चिन्ह दिलेली आहेत. तर प्रश्न 47 पाहूया. अधिक 0 2 उभ्या रेषा वजा गुणिले 1 उभी रेष त्रिकोण म्हणजे किती? तर याच्याविषयी आपल्याला त्या संख्या घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे उत्तर काढायचं आहे. त्यासाठी येतं पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न 48 साठी आहे पर्याय क्रमांक 3. 394. प्रश्न 49 पाहूया. प्रश्न 49 साठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 50 ते 52. पुढील प्रत्येक आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिलेल्या आकृतीच्या उत्तरातून आपल्याला निवडायचे आहे. प्रश्न 50 साठी आहे आकृती क्रमांक 4. प्रश्न 51 साठी आहे आकृती क्रमांक 3. प्रश्न 52 साठी आहे आकृती क्रमांक 4. प्रश्न 53. सायकल, स्कूटर, मोटार, बस या क्रमाने 57 वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. त्यातील 34व्या स्थानावर कोणते वाहन येईल? पर्याय क्रमांक 2. स्कूटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 54. एका लीप वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी रविवारी येत असेल तर त्या पुढील वर्षाच्या स्वातंत्र्य दिनी कोणता वार असेल? पर्याय क्रमांक 2. मंगळवार हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 ते 57. सोबत दिलेल्या वेन आकृतीत विविध वाहनांनी प्रवास केलेल्या लोकांची संख्या दाखवलेली आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं बस, विमान, रेल्वे आणि सायकल अशी वाहनं आहेत. प्रश्न 55 पाहूया. बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात? पर्याय क्रमांक 3. 25 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 56. फक्त सायकलने प्रवास करणारे लोक किती आहेत? पर्याय क्रमांक 4. 40. प्रश्न 57. फक्त रेल्वे व सायकलने प्रवास करणारे किती लोक आहेत? पर्याय क्रमांक 2. 15.
प्रश्न 58 भाषण ऐकणारा श्रोता तर वक्ता कोण असं विचारलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 3 भाषण करणारा हा वक्ता असतो। प्रश्न 59 ते 61 पुढील आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते बाजूला दिलेल्या आकृत्यांमधून आपल्याला शोधायचं आहे। प्रश्न 59 मध्ये आहे उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न 60 साठी उत्तर पर्याय क्रमांक आहे 4। प्रश्न 61 साठी आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 62 सचिन पाठ टेकून नैऋत्य दिशेकडे डोके करून झोपला होता, त्याला आईने हाक मारताच तो उठून उभा राहिला असता त्याच्या समोरील दिशा कोणती? पर्याय क्रमांक 2 ईशान्य। प्रश्न 63 74 3 तर 84 किती? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 64 पुढीलपैकी कोणत्या महिन्यात एकही वार 5 वेळा आला नाही? पर्याय क्रमांक 2 फेब्रुवारी 2001। प्रश्न 65 सोबतच्या आकृतीत एकूण किती कोण आहेत? पर्याय क्रमांक 2 21। प्रश्न क्रमांक 66 खालील संख्या मालिकेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती आहेत? पर्याय क्रमांक 1 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 67 एका सांकेतिक भाषेत 42 बरोबर 36, 23 बरोबर 25 आणि 34 बरोबर 49 तर या सांकेतिक भाषेत 63 बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 81 उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 68 एका सांकेतिक भाषेत सडा सारवण हा शब्द 4 7 9 2 6 8 लिहिले तर सरडा हा शब्द कसा लिहाल? पर्याय क्रमांक 2 427 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 69 तर यामध्ये हा प्रश्न देखील चुकीचा आहे। प्रश्न क्रमांक 69 आपल्याला चुकलेला दिसतो। प्रश्न 17 पाहूया लोखंडापेक्षा ॲल्युमिनियम अधिक चकचकीत आहे, चांदीपेक्षा ॲल्युमिनियम कमी चकाकते तर सर्वात जास्त चकचकीत धातू कोणता? पर्याय क्रमांक 2 चांदी। प्रश्न 71 पाहूया कासवाला ससा म्हटले, ससाला हरिण म्हटले, हरणाला वाघ म्हटले, वाघाला चित्ता म्हटले आणि चित्त्याला कासव म्हटले तर सर्वात कमी वेगवान कोण? तर पर्याय क्रमांक 2 ससा। 72 सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 7 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 73 पाहूया 9 4 0 5 8 1 6 3 2 7 या अंकमालिकेत 5व्या अंकाला दुसऱ्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवते? तर पर्याय क्रमांक 3 उजवीकडून दुसरा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 74 धनश्री व भाग्यश्रीला गायन आवडते, धनश्री व मानश्रीला चित्रकला आवडते, मनस्वीला फक्त नृत्य आवडते तर चित्रकला गायन असे दोन्ही आवडणारे कोण? पर्याय क्रमांक 2 धनश्री। प्रश्न 75 तुमचा मित्र बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खात आहे, अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य असेल? पर्याय क्रमांक 4 उघड्यावरील पदार्थ कसे हानिकारक असतात हे समजावून द्याल। तर बघा अशा प्रकारे आपण इयत्ता 4ची उत्तरसूची पाहिलेली आहे आणि इतर जर तुम्हाला इयत्ताचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न आणि त्याची योग्य उत्तरे पाहिलेली आहेत। जर तुम्हाला स्पष्टीकरणासहित असणारा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।